तत्कालीन समाजापासून आज सर्वांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे, सर्वांना शिक्षणाचे दालन खुले करून एक सशक्त नवी पिढी निर्माण करणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संग्रामपूर येथील श्री संत गुलाबबाबा विद्यालयात 28 नोव्हेंबर 2024 रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक थोटांगे तर संस्थेचे सचिव गोपाल पुंडलिक रहाटे, शारीरिक शिक्षण शिक्षक सुधीर मानकर, विजय राजनकर आदींची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुलाबबाबा विद्यालयातील 100 गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव गोपाल रहाटे यांच्या वतीने पेन, पेन्सिल, कंपास, वही, लेटर बुक आदी शालेय साहित्याचे वाटप केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, तर लक्ष्मण लोमटे, संदीप राऊत, आशिष चरखे आदी शिक्षकांनी महात्मा फुले यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली। या प्रसंगी प्रल्हाद हागे, अनिल ढोकणे, एकनाथ पाचमासे, सदाशिव घुगे, दीपक सदाफळे, सत्वशील आंबिल डिंगे, जगदीश राऊत यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रावर आज त्यांना अभिवादन केलं जात आहे। म्हणून आपल्या शाळेमध्ये सुद्धा आज त्यांना अभिवादन केलं जात आहे। अर्थात लोमटे सरांनी सांगितल्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव कार्य आज आपल्याला प्रेरणा देत आहे आणि त्यांच्यामुळे आज समाजातील सर्व स्तरातील मुली आपलं शिक्षण घेत आहेत, नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात जोरदार मुसंडी मारत आहेत। तुम्ही पाहिलं असेल, आज रेल्वेच्या लोको पायलट मुली आहेत, आज विमानाच्या पायलट सुद्धा मुली आहेत, मुली बस ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत। एवढेच नव्हे तर शिक्षणाच्या जोरावर ज्या ज्या ठिकाणी मुलींना त्यांच्या जीवनामध्ये अपयश मिळालं असेल त्या ठिकाणी शिक्षणाच्या जोरावर त्यांनी त्यांच्या संसाराचा गाळा हाकलेला आहे, तर नाही तर त्यांच्या पदरात पडलेली मुलांचं सुद्धा भविष्य त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे। म्हणून आज आपण ज्या जयंती पुण्यतिथी शाळेमध्ये साजऱ्या करत असतो त्या कशासाठी असतात? जे काही कार्य आहे त्या कार्यापासून मुलांना समाजाला प्रेरणा मिळत राहावी, त्यांचं कार्य अवलट पुढे चालत राहावं, त्या दृष्टीनेच हा कार्यक्रम असतो। बालमनोहर या छोट्या छोट्या कार्यक्रमातून अतिशय चांगले असे संस्कार घडवले जात असतात। जेव्हा तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा अन्य कुठलेही समाज सुधारक असतील, त्यांचं कार्य जेव्हा वाचता तुम्ही पाहणे असेल, करोडपती तुम्ही पाहता की कोण बनेगा करोडपती, कोण बनेगा करोडपती मध्ये सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या समोर आजही समाजातील अतिशय वाईट परिस्थितीतून पुढे येऊन समाजाचे काम करणाऱ्या विशिष्ट लोकांना बोलावले जाते आणि त्यांचं कार्य असं दैनित्यमान असते की त्यांचं विभूषण अशा प्रकारच्या भारत सरकारच्या मोठमोठे पुरस्कार सुद्धा मिळाले असतात। मग त्या लोकांना तिथं का मिळालं जातं की त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, कारण करोडपती हा कार्यक्रम जवळपास महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये 10 ते 15 करोड बोलावले जाते। कशासाठी बोलावले जाते? की त्यांनी काय कार्य केलं, कुठल्या परिस्थितीतून केलं, त्यांच्याकडे काय होतं काय नव्हतं, तरीही त्यांनी ते कार्य उभं केलं, आज किती लोक त्याचा लाभ घेतात हे सगळी माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी बोलावल्या जाते। तसंच अशा या कार्यक्रमातून सुद्धा आपल्याला या थोर पुरुषांची माहिती मिळते की यांनी कुठल्या परिस्थितीत काम केलं, दगड धोंडे खाऊन सोन्याचे एक प्रकारे शेण त्यांच्या अंगावर फेकल्या गेलं, एक प्रकारे त्यांना समाजातून बहिष्कृत केलं गेलं, तरीही त्यांचं कार्य सुरूच राहिलं आणि आज जे काही फळं आपण शिक्षणाच्या बाबतीत चाकतो आहे, मुलींच्या बाबतीत विशेषतः, मुलांच्या बाबतीत सगळ्या बहुजन समाजाच्या बाबतीतच जे काही आज आपण शिक्षणाचा लाभ घेतोय तो केवळ आणि केवळ महात्मा फुले यांच्यामुळे।